नवी मुंबई विमानतळावरून आता 30 नवीन ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची बातमी समोर येते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपले पहिलं असं उन्हाळी वेळापत्रक जाहीर केलंय। हे वेळापत्रक 29 मार्च ते 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू राहील असं म्हटलं जातंय। या वेळापत्रकानुसार आता विमानतळावरून देशभरातील 46 शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध होईल। या नवीन वेळापत्रकात 30 नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश केला गेलाय, ज्यामुळे प्रवाशांना आता देशभरातील महत्त्वाची शहरं, पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळांशी एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। या विमान सेवामध्ये गोवा, बंगळूर, कोचीन, त्यासोबतच हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर यासारख्या शहरांचा देखील या नेटवर्कमध्ये समावेश असल्याचं म्हटलं जातं। या कालावधीमध्ये इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया आपल्या विमान सेवा वाढवतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिकचे पर्याय आता उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जातंय। दररोजच्या फ्लाईटची संख्या 22 वरून आता 70 पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आठवड्याला हजारो उड्डाणांची क्षमता सांगितली जाते। एकूण 46 देशांतर्गत आता गंतव्य स्थानांची जोडणी केली जात असल्याचं म्हटलं जातंय, ज्यामुळे आता मुंबई विमानतळावरील गर्दी देखील कमी होईल आणि नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। नवी मुंबई विमानतळावरून 30 नवीन मार्गांवर फ्लाईट सुरू होणं ही प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवाई प्रवास आता अधिकच सोपा, जलद आणि कनेक्टेड होणार असल्याचं म्हटलं जातं।